आपण या ठिकाणी यशस्वी ठरलेला आहात। आपल्या दोघांच्या मैत्रीचा यामुळे माघार होत असल्याचं सांगितलं जातं आहे। नेत्यांकडे देखील आपण या संदर्भात माहिती दिलेली आहे। नाही, सगळ्यात महत्त्वाचा विषय की प्रहारचे नेते आदरणीय बच्चूभाऊ यांनी शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेकडून विधान परिषदेची आमदार म्हणून त्यांना निवड केलेली आहे आणि मला वाटतं ते आता संपूर्ण विदर्भ हा त्यांच्या अंडर आहे। आणि मला कालच मला वाटतं बच्चूभाऊंचा अनिल भाऊंना फोन आला आणि त्यांनी अनिल भाऊंशी बोलल्यानंतर कालच मला फोन केला, परंतु मी काल मुंबईत असल्यामुळे मी इथे येऊ शकलो नाही। मी आज सकाळी आलो आणि उद्याची तयारी चालली होती, त्याच्यामुळे मी इथे येणं लेट झालं। पण मला बच्चूभाऊंनी सांगितलं की माझं अनिल भाऊंशी बोलणं झालेलं आहे, तुम्ही जळगावला जा आणि अनिल भाऊंसमवेत तुम्ही थांबा, कारण महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी, RPIची युती आहे। त्या युतीमध्ये आपल्यामुळे, कारण एकटे अनिल भाऊ असते आणि आपण जर काही केलं नसतं तर मग गोष्ट वेगळी होती, पण ते आता प्रहारचे सदस्य आहेत आणि प्रहारचे सदस्य असल्यामुळे त्यांचा देखील शिवसेनेत प्रवेश होणार आहे। त्याच्यामुळे उद्या असं ट्विस्ट होऊ नये याच्याकरता तुम्ही स्वतः जाऊन अनिल भाऊंची माघार किंवा त्यांना आपण थांबवलं पाहिजे, एक चांगला संदेश महाराष्ट्रामध्ये गेला पाहिजे, या उद्देशाने मी आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने आज या ठिकाणी येऊन अनिल भाऊंना विनंती केली की आपण थांबलं पाहिजे। त्यांनी त्या विनंतीचा मान राखत बच्चूभाऊंचा आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाने किंवा त्यांच्या विनंतीवरून आजची ही उमेदवारी त्यांनी या ठिकाणी थांबवलेली आहे। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो।